आज आपण इथं पारंपरिक जी रेसिपी आहे, ती इथं सादर करत आहे मी गोळ्यांचं पिठलं किंवा त्याला गाठीचं पिठलं पण म्हणतात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पिठलं आत्तापर्यंत ऐकली असतील. गोळ्याचं पिठलंही तुम्हाला माहिती असेल पहा. तरी पण मी इथं ती कसं प्रत्येक भागाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पिठलं करतात. तसं आमच्या भागाकडे असं आहे गोळ्यांचं पिठलं बनवतात. त्याच्यामुळे आता मी रेसिपीला उशीर न करता मी लगेचच सुरुवात करणार आहे पहा. भातासोबत ही पिठलं फार अप्रतिम लागतं आणि ते गोळे जेव्हा हातामध्ये येतात, तेव्हा त्याची चव इतकी जबरदस्त असते. अगदी पंचपक्वान्नांना हे जेवण मागे सारतं पहा. इतकी जबरदस्त चव असते. रेसिपीला सुरुवात करूयात आपण. यासाठी आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे पहा आणि फोडणीचं साहित्य लागणार आहे फक्त. बाकी याला जास्त वेळ नाही. अतिशय झटपट अशा पद्धतीने हे पिठलं तयार होतं पहा. प्रत्येक ग्रामीण भागात काय भाजी करायची म्हटलं संध्याकाळी, तर पटकन सांगतात पिठलं कर. मग ते पिठलं कोणत्याही पद्धतीचं असू द्या. पण आज आपण इथं गोळ्यांचं पिठलं बनवलेलं आहे. भातासोबत ते अप्रतिम लागतं पहा एकदम. तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता. पण संध्याकाळी जर भूक कमी असेल, तर अशा वेळेस हे पिठलं जास्त करून बनवलं जातं पहा. आमच्याकडे तरी तसंच केलं जातं. भूक कमी असेल तर गोळ्यांचं पिठलं आणि भात ठरलेलं आहे पहा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवलेली आहे पहा तापत आपण. तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम पण झालेलं आहे. तुम्ही वरतून पण याला असं कच्चं तेल जर तुमच्याकडे घाण्याचं वगैरे असेल तर पिठल्यावर तुम्ही घेऊ शकता. आता इथं करायचं काय हा जो डबा आहे ना किंवा वाटी याच्या 5 पट तुम्ही पाणी घ्यायचंय पहा. 1 पट पीठ आणि 5 पट पाणी घ्यायचं आहे. जे नवीन जे लोक आहेत मुली त्यांच्यासाठी आहे हे. कारण त्यांना किती पाणी टाकावं त्या गोळ्याच्या पिठल्यांना वगैरे ते समजत नाही. त्याच्यामुळे तुम्ही वाटी कोणतीही घ्या त्याच्या 5 पट मात्र इथं पाणी टाकायचंय. बरोबर मोजून घ्यायचं पहा. अगदी परफेक्ट प्रमाणे. आता तेल तापलेलं आहे पहा आपलं. त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आपण. मोहरीनंतर आपण लगेचच जिरे पण टाकून घेणार आहेत पहा. जिऱ्यानंतर आपण लगेच आता इथं कढीपत्ता टाकून घेणार आहेत. कढीपत्ता तर हवाच. नंतर इथं कांदा टाकून घेणार आहेत पहा. कांद्यामुळे अशी जबरदस्त चव लागते. कांदा ऑप्शन आहे, पण आवडत असेल तर तुम्ही टाका. आणि इथं हिरवी चटणी आणि लसूण मी एकत्र कुटलेलं आहे पहा. साधारणपणे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मिरची कमी-अधिक करू शकता. जसं तुम्हाला तिखट झणझणीतच फार पाहिजे असेल तर तुम्ही मिरची वाढवू शकता पहा. अशा पद्धतीने इथं हलवायचं आहे पहा हे. चांगलं गोल्डन रंगावर ते परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये काही मसाले आपण थोडेसे टाकणार आहेत. अगदी नगण्य मसाले आहेत. पाणी मात्र तेवढं टाकायचं आहे, नाहीतर ते पिठलं मग घट्ट होईल. आणि काही फार मोठी अवघड रेसिपी नाही आहे. जरी आता इथं किती काय टाकलं आपण हळद टाकली पहा. हळद टाकून घेतली हिंग चांगला टाकायचा आहे पहा बऱ्यापैकी आणि हलवून घ्यायचं आहे चांगलं. पहा पाणी ओतलंय आपण त्याच्यामध्ये आता फोडणीच्या ह्याच्यामध्ये. इतकं पाणी आपलं एका याला वाटीला मिळालं पाहिजे. आपण मोजूनच घेतलेलं आहे ते. 5 वाट्या पाणी घ्यायचंय आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पहा. दरम्यानच्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पहा, पण मिठाचं टाकलेलं स्किप झालंय माझ्याकडून. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता पहा. चांगली उकळी आलेली पहा पाण्याला. आता तुम्ही झाकण ठेवून पण उकळी काढू शकता, म्हणजे उकळी लवकर येते. आता याच्यामध्ये पीठ कसं टाकतोय ते बघा तुम्ही. नुसतं पीठ टाकायचंय पहा, त्याला अजिबात हलवा-हलवी करायची नाही. नुसतं पीठ टाकत राहायचंय वरून. काहीच करायचं नाही त्याला, असंच उकळू द्यायचंय. एक 2-3 मिनिटासाठी असंच उकळू द्यायचंय पहा. 2-3 मिनिटं झाले का थोडं आपण त्याच्यामध्ये चमचा फिरवायचा आहे. फारच मोठी जर गाठ तयार झाली असेल, तर फक्त तिला
असं थोडंसं बारीक करायचंय. मग तुम्ही ती फोडू शकता तेवढी. म्हणजे तुकडा करायचा फक्त तिचा. बाकी काही करायचं नाही. हातच नाही लावायचा कुठल्या गोष्टीला. ते असं शिजू द्यायचंय पहा. खूपच मोठी जर गोळा तयार झाला असला तर. हे अशा पद्धतीने करायचं. बाकी काही नाही करायचं. शिजू द्यायचंय पहा चांगलं आता त्याला. पटकन होतं हे पिठलं. आपण त्या ह्याच्यात टाकल्यामुळे काही फारसं त्याला शिजायला फार वेळ नाही लागत. शिजू द्यायचंय पहा चांगल्या पद्धतीने आता. आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे पहा. उकळू द्यायचंय चांगलं 5 ते 10 मिनिटं चांगलं उकळायचंय पहा ते. आणि नंतर ही कोथिंबीर टाकायची. तेव्हाच ते पिठलं शिजतं. आता इथं आपण एवढा मोठा व्हिडिओ होईल म्हणून दाखवलेलं नाही ते. झालं पहा पिठलं तयार झालेलं आहे आपलं. आता आपण ते ताटामध्ये वाढून घेऊ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अनेक पिठल्यांपैकी मी एक रेसिपी दाखवलेली आहे. जरूर ट्राय करा. तुम्हाला ही माहीत पण असणार आहे. असे गोळे दिसतायत पहा छान एकदम. आणि खाताना हातामध्ये ते गोळे आले ना, जबरदस्त चव लागते पहा. पंचपक्वान्नांचं जेवण याच्यापुढे फिकं पडतं. इतकं छान लागतं हे. अशी वरून त्याला तुपाची धार टाकायची. तुम्ही चमच्याने खाऊ शकता, हाताने खाऊ शकता. पण मी इथे तुम्हाला हातानेच खाऊन दाखवतो.